मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66च्या चौपदरीकरणाच्या कामाला तब्बल 18 वर्षे होत आली असताना पळसपे फाटा ते पोलादपूर या महामार्गाची दुरावस्था कायम असल्याचा आरोप होत आहे। सुमारे 150 किलोमीटरच्या पट्ट्यात तब्बल 17 धोकादायक ब्लॅक स्पॉट असल्याची माहिती समोर आली आहे। महामार्गावरील अनेक उड्डाण पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सर्व्हिस रोडची अवस्था देखील अत्यंत खराब झाली आहे। या खड्ड्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून अपघातांचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। महामार्गाच्या कामाला इतकी वर्षे उलटूनही धोकादायक ठिकाणांवर आवश्यक सुधारणा का होत नाहीत असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना व्यक्त होतीये। दरम्यान महामार्गावरील धोकादायक ठिकाणांबाबत आणि ब्लॅक स्पॉटवर होणाऱ्या उपाययोजनांबाबत महामार्ग पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर ढाकणे यांनी माहिती दिली आहे। महामार्ग पोलीस केंद्र महाडच्या अंतर्गत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची 57 किलोमीटरची हद्द आहे। त्याच्यामध्ये एकूण 9 ब्लॅक स्पॉट आहेत मुंबई गोवा महामार्गावर आपली। तर नागरिकांना आमचं एक आव्हान आहे की पावसाचे दिवस आहेत सध्या आणि पावसाच्या दिवसामध्ये प्रवास करताना आपण वेगमर्यादेचं पालन केलं पाहिजे, कारण की रस्त्यावर धोकादायक वळण आहेत। त्यानंतर पाऊस पडत असल्यामुळे अचानक आपल्याला अंदाज येत नाही रस्त्याचा, कधी कधी धोके असतात। त्याच्यामुळे आपण वेगमर्यादेचं पालन करून वाहनं चालवली पाहिजे। त्यानंतर आपण वाहतूक नियमांचं पूर्ण पालन केलं पाहिजे। सीट बेल्ट आपण यूज केले पाहिजे। त्यानंतर ड्रिंक करून वाहनं नाही चालवले पाहिजे। मोबाईलचा वापर आपण टाळला पाहिजे। त्यानंतर जे अवजड वाहन आहे तर अवजड वाहनांनी रस्त्याच्या डाव्या साईडने चालले पाहिजे अवजड वाहनं। त्यानंतर टू व्हीलर चालताना हे शोल्डर लेनचा वापर केला पाहिजे, किंवा शोल्डर लेन जर उपलब्ध नसेल रस्त्याला तर किमान आपण रस्त्याच्या डाव्या साईडने आपली टू व्हीलर चालली पाहिजे, जेणेकरून वेगात येणारे जे काही हलकी वाहन आहेत ते आपल्याला म्हणजे त्यांना ओव्हरटेक करताना त्रास होणार नाही किंवा त्यांचा आपल्याला धक्का लागणार नाही।